असं झालं त्यांच्या मागं त्यांच्या मागं इथं थांबून सगळं तुम्ही येणार नाही ते महिला ज्या बसल्या नाही चांगलं उमेदवार या सर्वांनी उद्धव साहेबांचे हात मजबूत करायचे. ताईंना निवडून देणं म्हणजे उद्धव साहेबांचे हात मजबूत करणं. आणि इकडे तुम्ही घेताय का? मग तुम्ही मला वाटलं ते आहे ना शेअर आम्ही घेऊ आपल्या हक्काच्या प्रतिनिधी ताई मिळाले तुम्हाला माहिती आहे. सर्व मंडळी का आजच उमेदवार म्हणून तुमच्याकडे आले नाही. नेहमी तुमच्या सुखा दुःखामध्ये सामाजिक काम त्यांचं तर ते मी सांगायची गरज नाही. रोटरी क्लब असेल किंवा वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून पण देखील कोविडमध्ये त्यांनी जे उत्कृष्ट काम केलेलं आहे त्या सर्वांची जाणीव ठेवून मला असं वाटतं आपण लोकांपर्यंत जर पोहोचलात तर नक्कीच लोक आपल्याला पाठबळ दिल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्ही बघता सध्याचं राजकारण कसं चाललंय. आता एबी फॉर्म पण खायला लागले लोक. काय प्रकार आहे. आणि तुम्ही तर बघता काय काय भागांमध्ये तर आता बिनविरोध 20 निवडून आले, इकडे 30 निवडून आले. म्हणजे लोकशाही राहिली नाहीये. म्हणजे आता थोडक्यात मतदारांकडे पोहोचण्यापेक्षा उमेदवारांकडे पोचा, कोटी रुपये द्या आणि बिनविरोध व्हा, ही नवीन प्रक्रिया ही महायुतीच्या लोकांनी चालू केलेली आहे. असं जर राहिलं तर तुमचे जे प्रश्न आहेत, तुमच्या जे समस्या आहे हे तुम्ही कोणाला मांडणार. कारण त्यांना तुमची गरजच लागणार नाही. ते बोलतील यांची मताचीच गरज नाही. जेवढे उमेदवार उभे राहतात त्या सर्वांनाच पैसे द्या आणि बिनविरोध व्हा. ही जी नवीन प्रक्रिया जी सुरू झालेली आहे ही मोडून काढण्यासाठीच आपल्याला पूर्ण ताकदीने आदरणीय उद्धवजींच्या मागे उभं राहायचं आहे. मी स्वतः या मतदारसंघामध्ये लक्ष ठेवून आहेत. माझ्यावर ईश्वर वाघ म्हणून माझे सहकारी आलेले आहेत. ते सर्व कामगार संघटनेची जी लोक आहेत आमचे हेही कामगार नेते कुठे गेले, हेही कामगार नेते आहेत. त्यांचेही संबंध म्हणजे तेही छोटे कामगार होते. अशी ही मंडळी आहेत. आपले तरुण सहकारी पण तुमच्या सर्वांच्या बरोबर आहे. त्या सर्वांची ताकद आपल्याला नक्की आहे. आणि विशेषतः ओमराजे निंबाळकरांचा पण देखील स्वतः ताईंच्या वरती विश्वास ठेवून घेऊन लक्ष ठेवण्याचं काम करतात. तेही येणार आहेत प्रचाराला. सांगण्याचा हेतू असा की एवढी शक्ती यांच्या मागे तुम्ही निवडून दिलं तर फक्त महानगरपालिकेचा फंड नाही पण माझा फंड पण जेव्हा जेव्हा तुम्हाला पाहिजे असेल तेव्हा या सर्व प्रभागामध्ये माझ्या विकास निधीतून पण ताई जे काही आश्वासन तुम्हाला देतील ते पूर्ण करण्याचा शब्द आम्ही तुम्हाला देतो. धन्यवाद. बोला मॅडम. 9 वर्षानंतर तब्बल महानगरपालिका निवडणूक संपन्न होत आहे. पिंपरी चिंचवड शहरात आपले पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहात, काय सांगाल? एकूण 65 उमेदवार आम्ही दिलेले आहेत. आणि अशा ज्यावेळी लोकशाही जिवंत राहील की नाही आणि लोकशाहीच्या नावाखाली जे ठोकशाही चाललेली आहे आणि जे सत्ताकरणच्या नावाखाली जे अर्थकरण चाललेलं आहे अशामध्ये आमचे हे सर्व बहादूर शिवसैनिक आदरणीय उद्धवजींचे प्रतिनिधी म्हणून आज लोकांच्या समोर जाण्याचं काम करतायत. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की शिवसेना म्हटलं तर पहिली गोष्ट अशी आहे की माणूस पोलीस स्टेशनला नंतर जातो पण तो शिवसैनिकांकडे पहिला येतो. ही धारणा आम्हा या भागातली लोक आहेत. ठीक आहे, पुढारी आज राहिले नाहीत पण कार्यकर्ता आहे तिकडे टिकलेले आहेत. आणि या कार्यकर्त्यांच्या जीवावरती या निवडणुकीला सामोरे जाण्याचं काम आम्ही करतोय. आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की लोक निश्चितपणे आमच्यावरती विश्वास ठेवतील आणि आमचे बहुसंख्य असलेले नगरसेवक भविष्यकाळामध्ये निवडून येतील. आपल्या पक्षाचे किती नगरसेवक निवडणूक? मी अगोदर सांगितल्याप्रमाणे की 65 उमेदवार आमचे पूर्ण किती नगरसेवक जिंकून येतील असं? 65 नगरसेवक आमचे उभे आहेत. हे तर लोकशाही आहे. 65चे 65 यायला पाहिजे ही अपेक्षा आहे. पण शेवटी सर्व प्रभाग आहेत, प्रभागाची रचना असते, उमेदवारांची कितपर्यंत उमेदवार पोहोचतोय या सर्व गोष्टीवरती पण अवलंबून आहेत. पण जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. अर्थात आता हा मतदारांच्या हातामध्ये की किती त्यांनी आमचे निवडून द्यायचे. पण आम्हाला आत्मविश्वास आहे की चांगली संख्येने
आमचे नगरसेवक या काळामध्ये निवडून येतील. ज्योतिताई बऱ्याच वर्षापासून आपल्या पक्षाच्या माध्यमातून इथे सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. अनेक त्यांच्या मार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबविले गेले आहेत. यंदा मतदार त्यांना निवडून देतील का, काय वाटतंय तुम्हाला? ताईंना निवडून देणं म्हणजे कसं आहे की गेट वन फ्री, म्हणजे त्यांच्याबरोबर त्यांचे मिस्टर पण आहेत. म्हणजे समाजसेवेमध्ये कुटुंबपूर्ण आयुष्य त्यांनी जोखून घेण्याचं काम केलेलं आहे. आज संदीपजी असतील, ताई असतील, यांनी समाजामध्ये काम करण्याचा प्रयत्न करतायत. याचा अर्थच असं आहे की तुम्ही एक प्रतिनिधी निवडून देत नाही आहात, तर समाजकारण करण्यासाठी 2 लोक तुमच्या सेवेसाठी पुढच्या काळामध्ये भविष्य काळामध्ये येणार आहेत. धन्यवाद. नंबर मतं जे आहेत यांच्या सर्व मांडणार आहेत तुमच्या हस्ते द्या. मी आहे द्या. नगरसेवक असा वाढीतला शुभेच्छा द्या. काय सांगाल ताई, आपण निवडणुकीला सामोरे जात आहात, प्रभागाच्या काय समस्या आहेत आणि मतदारांना काय आवाहन कराल? प्रभाग क्रमांक 17 मध्ये अनेक समस्या गेली अनेक वर्ष तशाच आहेत. त्या समस्या सोडवायच्यात मला. मी जेव्हा पालिकेत जाईन त्याच्यातल्या 50% समस्या त्या सोडवलेल्या असतील आणि खूप छान आम्हाला प्रतिसाद येतोय. जेव्हा आता मतदारांपर्यंत आम्ही पोहोचत आहोत तर नक्कीच मतदारांना देखील बदल हवाय, मतदारांना देखील काम करणारा माणूस आपल्या प्रभागामध्ये हवाय आणि छान असा प्रतिसाद उद्धव साहेबांच्या गटाला किंवा शिवसेनेला आमच्या मिळत आहे. निवडणुकीला आपण सामोरे जात आहात, प्रभागाच्या प्रामुख्याने काय समस्या आहेत आणि मतदारांपर्यंत जाताना आपण कोणते विकासाचे मुद्दे घेऊन जातात? नमस्कार. सर्वप्रथम या ठिकाणी जे शिवसैनिक आहेत उपस्थित झाले त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच सचिन भाऊ आयर यांनी सुद्धा वेळेत वेळ दिला, त्यांचे बी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. समस्या आता ताईंनी सांगितल्याप्रमाणे मला असं वाटतं की या चिंचवडे नगर प्रभागामध्ये आपण बघतोय काही नेत्यांनी निवडून येण्याच्या अगोदर आपल्याला जी आश्वासनं दिली होती अनधिकृत बांधकामासंदर्भातनं, त्यांनी निगडी प्राधिकरणात सुद्धा आपल्याला सगळ्यांना एकत्र करून आपलं मोर्चा नेला होता. परंतु त्या मोर्चाच्या माध्यमातून मोर्चा नेलेला असताना देखील परत आपण विश्वास ठेवून त्यांना निवडून दिलं आणि निवडून आल्यानंतर त्यांनी त्याच्यानंतर 5 वर्ष देखील कुठलंही काम केलं नाही. तसेच कुठलंही आंदोलन किंवा तशा प्रकारे कुठला मोर्चा देखील नेला नाही. भले ठीक आहे, मान्य आहे की तुमच्याकडनं होत नसेल किंवा तुमच्याकडनं कॅपॅसिटी नसेल करायची, परंतु तुम्ही या सरकारला जाब विचारायला पाहता आणि मोर्चे तरी न्यायला पाहते. मग हे मोर्चे तुम्ही का नेऊ शकले नाही? याचा अर्थ की तुमचं सरकार आहे वरती, तुम्ही त्यांना काही विचारू शकत नाही, तुम्ही त्यांना घाबरता का? हे सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि आता एकंदरीत या इलेक्शनच्या आता हे जे इलेक्शन चालू आहे याच्यामध्ये आम्ही बघतोय प्रामुख्याने कुठेतरी जातीपातीचं राजकारण केलं जात आहे त्यांच्याकडनं. कुठेतरी लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने मेजवान्या देऊन कुठेतरी लोकांना म्हणजे भुलवायचं काम या ठिकाणी चालू आहे. पण मला माहिती आहे, मला विश्वास आहे, शिवसैनिकांवर विश्वास आहे की तसेच या सगळ्या खानदेशी वासियांवर विश्वास आहे की त्यांना माहिती आहे नेमकं आता काय करायला लागेल आपल्याला. म्हणून हे जास्त दिवस टिकणार नाही. आणि प्रामुख्याने जर अजून काही समस्या संदर्भात जर बोलायचं असेल तर आपण बघतोय स्पाईन रोडला प्रचंड प्रकारे ट्रॅफिक असते, गाड्या लावलेल्या असतात, सुसज्ज भाजी मंडई नाहीये आणि या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना कुठेतरी चांगल्या मोठ्या प्रकारचं गार्डन देखील नाहीये. आणि व्यवस्थित पद्धतीने जे आपले दवाखाने आहेत तर त्या दवाखान्यामध्ये आता 40 नंतर जे आजार लोकांना उद्भवत आहेत त्या माध्यमातून फक्त तुम्ही ओपीडी माध्यमातून या ठिकाणी ट्रीटमेंट होते, मोठ्या पद्धतीने जे मेडिसिन लागतं ते या ठिकाणी उपलब्ध नसतं. या सगळ्या गोष्टींवरती आम्ही लक्ष ठेवून येत. म्हणून आम्हाला लोकांनी विश्वास ठेवायला लागेल, आमच्यावर विश्वास ठेवा आणि आम्हा सगळ्यांना पूर्ण पॅनल आहे आपला या ठिकाणी उभाटा गट साहेबांवर विश्वास ठेवून आम्हाला निवडून द्या आणि आम्ही नक्की या ठिकाणी अनधिकृत बांधकाम असेल किंवा इतर ज्या गोष्टी असतील याच्यावरती आम्ही लढा देऊ आणि विविध प्रकारे आंदोलन करू आणि सरकारला हा पाठपुरावा करणार आहोत. धन्यवाद. निवडणुकीला सामोरे जाताना आपण मतदारांना काय आवाहन कराल? आपल्या भागातल्या ज्या समस्या आहेत, दळवीनगर पासून वालेकरवाडीपर्यंत पाणी प्रश्न आहे, इथे मशानभूमीचा प्रश्न आहे, वाहतुकीचा प्रश्न आहे, भाजी मंडई नाही आहे, चांगले हॉस्पिटल नाही आहे, हे सगळे प्रश्न मार्गी लावणार हे मी सगळ्या मतदारांना आश्वासन देतो आणि आमच्या पूर्ण पॅनलला सर्वांनी निवडून द्या ही सगळं अपेक्षा करतो मतदान.